नमस्कार मित्रांनो आजपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये जेवढे युद्ध झाले त्याच्यामध्ये नेहमी पाकिस्तानचे हार झालेले हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे। पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जो काय पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा भाग आहे किंवा तो प्रदेश आहे, नक्की पाकिस्तानने त्याच्यावर ताबा कसा मिळवला किंवा पाकिस्तानच्या ताब्यात हा प्रदेश कशामुळे आहे किंवा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये ह्या प्रदेशाबद्दल काही करार झालाय का, हे आज आपण सर्व व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये एकूण 562 संस्थाने हे विलीन होणार होती। पण त्यात सर्वात महत्त्वाचे दोन संस्थाने होते, ते म्हणजे हैदराबाद आणि काश्मीर। त्यावेळेचे जे काय आपले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी कसं बसं करून जे काय हैदराबाद संस्थान होतं ते आपल्या भारतामध्ये विलीन केलं। राहिलं कोणतं तर काश्मीर हे संस्थान राहिलं होतं। मित्रांनो, ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती। त्यावेळेचे जे काय काश्मीर संस्थानाचे जे काय राजा होते, राजा हरिसिंह यांनी लष्करी मदतीसाठी आपल्या भारताकडे विनंती केली होती। नंतर असं झालं की आपल्या भारत सरकारने म्हणजे हे जे काही आम्ही तुम्हाला लष्करी सैन्य देऊ पण तुम्हाला आमच्या भारतामध्ये विलीन व्हावं लागेल असं म्हणजे करार करण्यात आला। नंतर ते झालं सुद्धा। ही जी काय पूर्ण परिस्थिती म्हणजे घडत असताना त्यावेळी जे काय आपले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सभेमध्ये मांडला होता। नंतर संयुक्त राष्ट्र सभेच्या पुढाकाराने ही जी काय स्थिती होती म्हणजे थांबू करण्यात आली होती। नंतर जे काही काश्मीरचा जो काही वायव्य प्रांत होता किंवा जो काही मोठा प्रदेश होता तोपर्यंत पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता। तर मित्रांनो, नंतर हे काश्मीर राज्य किंवा हे जे काय पूर्ण युद्ध जे काही स्थिती होती हे पूर्णपणे थांबल्यानंतर लष्करी मदत ज्यावेळेस देण्यात आली आपल्या म्हणजे भारताकडून काश्मीरला, त्यावेळेस जे काय राजा हरिसिंह आणि भारत सरकारमध्ये एक करार झाला होता। तो करार काय होता, हे जे काय काश्मीर म्हणजे राज्याबद्दल किंवा संस्थानाबद्दल जे काय त्यांचे संरक्षणाविषयी जे काही निर्णय असतील किंवा जे काही त्याच्याविषयी जे काही अधिकार असतील आणि दुसरे म्हणजे जे काही त्यांचे परराष्ट्रविषयक जे काही निर्णय घ्यायचे अधिकार हे आपल्या पूर्ण भारत सरकारकडे असतील आणि बाकीचे इतर अधिकार पूर्ण हे काश्मीरला असतील, असं त्यावेळेस एक करार करण्यात आला होता। नंतर हे मित्रांनो, हे जे काय नंतर हे पूर्ण परिस्थिती म्हणजे पूर्णपणे निवळ झाल्यावर किंवा ही पूर्ण परिस्थिती थांबल्यावर तोपर्यंत जे काय पूर्ण काश्मीरचा जो काय प्रदेश होता वायव्य प्रदेश हा पूर्णपणे पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता। पण महत्वाचं म्हणजे हे जे काही पाकिस्तान व्याप्त जो काय काश्मीर आहे, जसं की तुम्हाला म्हटलंय कशा प्रकारे गेला किंवा ह्याच्याबद्दल काही करार झाला होता, तर जो अशामुळे तो म्हणजे जे काही प्रदेश होता तो अशा पद्धतीने म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात आज सुद्धा आहे। त्याच्यावरून नेहमी आपल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी भांडणे होत असतात। तर मित्रांनो, गेल्या काही 2-3 महिन्यात जे काय आपल्या सैन्याने जे काय ऑपरेशन सिंदूर म्हणजे एक ऑर्गनाईज केलं होतं आणि ते ऑपरेशन सिंदूर चालून जे काय पाकिस्तानचे जे काय म्हणजे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे जे काय 9 तळ होते ते पूर्णपणे त्यांनी उद्ध्वस्त केले होते। आणि हे जे काय 9 तळ होते किंवा हे त्यांचे महत्वाचे जे काही 9 ठिकाणे होते म्हणजे दहशतवाद्यांचे हे जे काही तळ होते ते नक्की कुठे होते, तर हे जे काही पाकिस्तान व्याप्त जो काय काश्मीरचा भाग आहे त्याला POK सुद्धा म्हटलं जातं। हे जे काय दहशतवाद्यांचे हे 9 तळ हे त्याच ठिकाणी होते आणि त्याच ठिकाणून नेहमी हे जे काय पाकिस्तान आहे हे दहशतवाद्यांना खतपाणी घालून तिथूनच आपल्या म्हणजे भारतावर हल्ले करत असतो। तर मित्रांनो, हे जे काय पूर्ण भाग आहे पाकिस्तान व्याप्त काश्मीर, तर अशा पद्धतीने पाकिस्तानच्या आज सुद्धा ताब्यात आहे मित्रांनो। तर अलीकडे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा म्हणजे एका भाषणामध्ये म्हटलं होतं की आपण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो काय हे आहे पाकिस्तान व्याप्त जो काय काश्मीर आहे तो आपल्या म्हणजे अधीन करणार आहोत किंवा आपला त्याच्यावर ताबा ठेवणार आहोत, असं म्हणजे ते एका भाषणामध्ये बोलले होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काय पूर्ण भाग आहे तो आज सुद्धा पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काय ह्याच्याबद्दल काय डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला नक्की सांगू शकता। आपण अशाच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।